किडनी फेल्युअर इज अ व्हेरी ब्रॉड टर्म. प्रत्येक पेशंट्स ज्यांना किडनीचा आजार होतो त्यांना किडनी फेल होते असा अर्थ मुळीच नाहीये. याच्या स्टेजेस असतात. काही पेशंट्सना फक्त किडनीचं फंक्शन थोड्या प्रमाणात कमी झालेलं असतं, जे गोळ्या औषधांनी आपण मेंटेन करू शकतो. आणि ज्या लोकांचं किडनी फंक्शन जे आहे, किडनीचं काम आहे, हे अशा स्टेजपर्यंत गेलेलं आहे की जिथे गोळ्या औषधांचा देखील उपयोग फारसा होत नाही आणि त्या लोकांना डायलिसिस किंवा इतर प्रकारच्या ट्रीटमेंटची गरज पडते. अशा लोकांना किडनी फेल्युअर असं म्हणतात. आज 100 लोकांची जर आपण तब्येत चेक केली तर त्यातलं होऊ शकतं की 17 ते 18 लोकांचं किडनीचं फंक्शन हे कमी असण्याची शक्यता असते. मोस्ट कॉमन कारण मधुमेह, रक्तदाब, किडनी स्टोन्स, युरिन इन्फेक्शन, याच व्यतिरिक्त रोगप्रतिकारक शक्ती आपली जेव्हा आपल्या किडनीच्या फिल्टर्सना अफेक्ट करते, त्याला ग्लोमेरुलर नेफ्रायटिस असं म्हणतात. त्याचे विविध प्रकार असतात. आयजीए नेफ्रोपॅथी असतो, मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी असते, अशा वेगवेगळ्या एफएसजीएस असतो. सो अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये किडनी फंक्शन जे आहे ते अफेक्ट होऊ शकतं. याचप्रमाणे अनुवंशिक देखील असतात. पॉलिसिस्टिक किडनी डिसीज नावाचा आजार असतो किंवा अल्पोर्ट्स नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये फॅमिली म्हणजे घरात वडीलधाऱ्या माणसांना कुणाला तरी, आई वडिलांपैकी कुणाला जरी झाला असेल तर त्याचं जेनेटिकली ट्रान्समिशन होऊन पेशंट्सना किडनीचा आजार होऊ शकतो. सो याच व्यतिरिक्त स्मोकिंग असतात किंवा जे लोक निकोटीनचा इफेक्ट होतात त्या लोकांमध्ये देखील किडनी फंक्शन हे सिग्निफिकंटली डिटोरेट होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असू शकतं. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आपल्या शरीरामध्ये बऱ्याच फंक्शनसाठी किडनी रिस्पॉन्सिबल असते. म्हणजे आपल्या शरीरातून टॉक्सिन्स बाहेर जाण्यासाठी किडनी रिस्पॉन्सिबल असते, पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवण्यासाठी किडनी रिस्पॉन्सिबल असते, ब्लड प्रेशर कंट्रोल करते किडनी. एरिथ्रोपोएटिन नावाचा एक हॉर्मोन असतं ज्याच्याने आपलं हिमोग्लोबिन डिसाइड होतं. सो ते देखील किडनी तयार करते. सो जेव्हा किडनीचं फंक्शन कमी होतं, मोस्ट ऑफ या सगळ्या ज्या फंक्शन्सना अफेक्ट होतं. पण बिकॉज अदर ऑर्गन्स आर गुड, कित्येकदा लगेचच हे लक्षणं पहिल्या स्टेजमध्ये किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये दिसत नाहीत. सो जेव्हा आपल्याला लक्षणं कळतात तेव्हा असं असू शकतं की किडनीचं फंक्शन हे सिग्निफिकंटली किंवा खूप जास्ती प्रमाणात कमी झालंय. पायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, भूक कमी लागणे, मळमळणे, उलट्या होणे, वजन कमी होणे, याचसोबत युरिनमध्ये फेज दिसणे, युरिनमध्ये ब्लड दिसणे, युरिनचं प्रमाण कमी होणे, युरिन वारंवार होणे, रात्रीतनं बऱ्याच वेळा युरिनसाठी उठावं लागणे, डोकं दुखणे, ह्या देखील गोष्टीमुळे किडनी फंक्शन कमी झालंय हे आपल्याला कळतं. सगळ्यात पहिले तर हे सगळे लक्षणं जे असतात हे थोड्याफार प्रमाणात जरी दिसायला लागले तरी किडनी फंक्शन हे आपण चेक करणं गरजेचं असतं. अशा वेळेस ब्लड टेस्ट असतात ज्याच्याने आपल्याला किडनी फंक्शन बद्दल कळतात. जसं किडनी भरपूर प्रकारचे विविध कामं करतात की टॉक्सिन्स रिमूव्ह करतात किडनी. सो तेव्हा जेव्हा आपण युरिया, क्रिएटिनिन, युरिक ऍसिड असे जे टॉक्सिन्स जेव्हा आपल्या शरीरात जे तयार होत आहेत मेटाबॉलिझममुळे, हे जेव्हा चेक करतो आणि त्यांचं प्रमाण आपण बघतो तेव्हा आपल्याला कळू शकतं की किडनी फंक्शन कसं आहे. त्याच व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स किंवा कॅल्शियम, फॉस्फरस हे मेंटेन करायचं काम किडनी करते. सो त्याच्यामुळे जेव्हा आपण किडनी फंक्शन चेक करतो तेव्हा फक्त आपण टॉक्सिन्स नाही चेक करतो, आपण इलेक्ट्रोलाइट्स, कॅल्शियम, फॉस्फरस या देखील गोष्टी चेक करतो. हिमोग्लोबिन चेक करणं गरजेचं असतं किंवा कारण की किडनीच्या कित्येक आजारांमध्ये हिमोग्लोबिन जे आहे ते कमी झालेलं असतं. शरीरातलं बायकार्बोनेट नावाची एक टेस्ट असते की ज्याच्यामुळे आपल्या शरीरातलं ऍसिडचं प्रमाण कळतं. सो ते चेक केल्याने देखील आपल्याला शरीरात ऍसिडचं प्रमाण वाढत असेल तर त्याच्यासाठी किडनी आजार रिस्पॉन्सिबल आहे की नाही हे कळू शकतं. युरिनमध्ये प्रोटीन दिसणे किंवा युरिनमध्ये ग्लुकोज दिसणे किंवा युरिनमध्ये ब्लड दिसणे या देखील लक्षणांमुळे आपल्याला किडनीचा आजार जो आहे हा समजून येऊ शकतो. त्याचप्रमाणे काही वेळेस सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला जेव्हा किडनीची साईज, किडनीमध्ये सिस्ट आहेत का, किडनीमध्ये कुठे स्टोन्स आहेत का, हे देखील कळू शकतं. सो इफ समवन वॉन्ट्स टू इव्हॅल्युएट की हिज किडनीज आर डुईंग गुड, ही शुड डू ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट अँड अल्ट्रासाउंड की ज्याच्यामुळे आपल्याला किडनी फंक्शन जे आहे ते किती प्रमाणात आहे किंवा बरोबर आहे की नाही हे कळतं. किडनीच्या आजारांचे उपचार हे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात. सगळ्यात पहिले की कुठल्या स्टेजचा किडनीचा आजार आहे, दुसरं आजार किडनीला कशामुळे झाला. असं समजा एखाद्या व्यक्तीची किडनी ही शुगर अनकंट्रोल असल्यामुळे जर डॅमेज होत असेल तर अशा वेळेस शुगर कंट्रोल करणे विल हेल्प द किडनीज. किंवा एखाद्या व्यक्तीचं जर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाहीये आणि ब्लड प्रेशर हे खूप जास्ती प्रमाणात असल्यामुळे किडनीज त्याच्यामुळे अफेक्ट होत आहेत, असं जर असेल तर ब्लड प्रेशर कंट्रोल केल्याने किंवा ओबेसिटीमुळे जर किडनी डॅमेज होत असेल तर ओबेसिटी कंट्रोल केल्याने
हे आपल्याला किडनीचं फंक्शन जे आहे ते टिकवता येतं. त्याचप्रमाणे जर काही ऑटोइम्युन कंडिशन असतील की ज्याच्यामध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच आपल्या किडनीच्या फिल्टर्सला अफेक्ट करतायत, अशा वेळेस त्या रोगप्रतिकारक शक्ती कुठल्या आहेत किंवा तो ऑटोइम्युन आजार कुठला आहे आणि त्याला कंट्रोल केल्यामुळे, त्याला इम्युनोसप्रेशन्सच्या औषधांमुळे जर कंट्रोल करण्यात आलं तर त्याच्याने आपल्या फिल्टर्सना आपण प्रिव्हेंट करू शकतो डॅमेज होण्यापासून आणि त्याच्यामुळे आपण किडनीचे जे आजार आहेत हे कंट्रोल करायला मदत होते. हे आजारावर ठरतं. जर समजा एखाद्या व्यक्तीला जर स्टोनचा आजार असेल आणि त्याच्यामुळे जर किडनी डॅमेज होत असेल, तर टेकिंग आउट स्टोन विल नॉट टेक लाईक मोर टाइम अँड दॅट विल हेल्प द किडनी टू रिकव्हर. पण हाच जर आजार शुगर आणि बीपी अनकंट्रोल असल्यामुळे किंवा किडनीचे फिल्टर्स रोगप्रतिकारक शक्तीमुळे जर डॅमेज होत असतील, तर अशा पेशंट्सना मात्र लॉंग टर्म ट्रीटमेंट लागू शकते. कारण की शुगर आणि बीपी हे स्वतःच लॉंग टर्म आजार आहेत आणि त्याचप्रमाणे जर इम्युनोसप्रेशन्स किंवा अशा गोळ्या औषधांची गरज पडते की ज्याच्याने आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती सप्रेस करायची आहे, तर मग त्याच्यामध्ये आजाराचं प्रमाण हे लॉंग टर्म मध्ये असू शकतं किंवा त्याला ट्रीटमेंट देखील ही लॉंग टर्म मध्येच लागू शकते. ज्या लोकांना शुगर आहे किंवा डायबिटीस आहे, अशा लोकांनी डायबिटीस कंट्रोल ठेवणं, त्याचं वारंवार चेक करणं, त्यात डायबिटीसचे बाकी अवयवांवर परिणाम होत नाहीत, जसे की डोळा, हृदय, किडनी, नर्व्स हे चेक करत राहणे, ब्लड प्रेशर रेग्युलरली मॉनिटर करणे, स्मोकिंग करत असाल तर स्मोकिंग टाळणे, निकोटीन टाळणे, त्याचप्रमाणे आहारात पाण्याचं प्रमाण योग्य ते असणे. दीज आर ऑल लाईक इसेन्शियल आस्पेक्ट्स ऑफ द ट्रीटमेंट. त्याचप्रमाणे जर ऑटोइम्युन आजार असतील, पण अशा पेशंट्सना जेव्हा युरिनमध्ये प्रोटीन दिसतात किंवा युरिनमध्ये फेज दिसतो किंवा ब्लड दिसतं, अशा वेळेस त्याचे योग्य ते उपचार करणे किंवा योग्य त्या इव्हॅल्युएशन करून तो आजार जो आहे तो कंट्रोलमध्ये आणणे हे गरजेचं असतं. जे लोक मधुमेही आहेत किंवा डायबिटीसचे पेशंट्स आहेत, त्यांनी आहारात अशा गोष्टी घेणं जे गरजेचं आहे की ज्याच्यामुळे त्यांची शुगर जी आहे ही नेहमीसाठी कंट्रोलमध्ये राहील. सो त्यांच्या आहारात सॅलडचं प्रमाण योग्य आहे की नाही किंवा फ्रुट्स योग्य प्रमाणात आहेत की नाही, पिष्टमय पदार्थ, कार्बोहायड्रेट्स योग्य प्रमाणात आहेत की नाही, हे गरजेचं आहे. सेकंड, आहारात मिठाचं प्रमाण कमी असणं गरजेचं आहे. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येण्यासाठी मीठ कमी असणं हे योग्य गरजेचं आहे. आहारात पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. जे लोक पाणी कमी पितात किंवा फार त्यांना युरिन कॉन्सन्ट्रेटेड असते किंवा किडनी स्टोन्सचा आजार आहे त्यांना किंवा युरिन इन्फेक्शनचा आजार वारंवार होतोय, अशा लोकांना पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. दरवेळेस पेशंट्स म्हणतात की खूप जास्ती पाणी प्यायला पाहिजे का, तर असं नाही, योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं योग्य प्रमाण पाणी पिण्याचं हे किती असावं हे त्या पर्सन टू पर्सन वर, ते काय काम करतात, त्यांचं एक्सरसाइज किती आहे, त्यांना कुठल्या टेम्परेचरमध्ये वातावरणात ते काम करतात ह्याच्यावर ते ठरतं. याच व्यतिरिक्त डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध किंवा सल्ल्याशिवाय कुठल्या गोळ्या औषधं स्वतःहून न घेणं, दिस ऑल्सो विल हेल्प पेशंट्स टू हॅव अ बेटर किडनी फंक्शन.